शिवसेनेमध्ये गेल्यामुळं मतांमध्ये परिवर्तन होणार आहे का? इतर धर्मीय मते जे आहेत ते रिपब्लिकन सेनेला मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आज काय परिणाम झाला आहे का किंवा रिपब्लिकन सेनेवरती किंवा त्याचा काही फायदा झालेला आहे का ही समाजामध्ये? सत्ता कार्यकर्त्यांना कधीच मिळाली नाही आणि कार्यकर्ता हा सतत उपेक्षित राहिला. आज आपण शिवसेनेबरोबर युती केलेला आहात. कार्यकर्ता आज सत्तेपासून कोसो दूर आहे. कारण वंचितने अनेक परिपत्रक काढली, त्याच्यात कुठच्या परिपत्रक तुम्हाला आयुष्य उद्ध्वस्त झालं अशी परिस्थिती आहे. आज जर मोका दिला नाही, वंचित हा वेगळा पक्ष आहे, रिप्लेसेना हा वेगळा पक्ष आहे, की आज काँग्रेस असो बीजेपी असो एवढे मोठे पक्ष आहेत, ते सुद्धा युतीशिवाय इलेक्शन लढवत नाहीत. दोघांची वेगळी आयडिओलॉजी आहे, दोघांचे वेगळे कार्यकर्ते आहेत. आंबेडकरी मतं नेहमीच ट्रान्सफर होतात. अकोल्यामध्ये बीजेपी आणि काँग्रेस सुद्धा एकत्र लढलेले आहे. की काँग्रेसची मतं कधीच आपल्या समाजाला ट्रान्सफर झाली नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आज दादरमध्ये आहोत. दादरमध्ये आपल्या बरोबर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याशी आज आपण खास बोलणार आहोत. मी आपल्या सर्व प्रेक्षकांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. तर सर्वात प्रथम पहिला हाच प्रश्न घेतो की आज आपण शिवसेनेबरोबर युती केलेला आहात आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्हाला एक चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतं, इनकमिंग मोठ्या प्रमाणात होताना दिसतं. काय सांगणार आहात? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की कार्यकर्ता आज सत्तेपासून कोसो दूर आहे. काही नेत्यांनी बाबासाहेबांच्या नावावर सत्ता मिळवली, पण दुर्दैवानं ती सत्ता कार्यकर्त्यांना कधीच मिळाली नाही आणि कार्यकर्ता हा सतत उपेक्षित राहिला. आणि कार्यकर्ता म्हणजे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं या कार्यकर्त्यांना कुठेतरी सत्तेमध्ये न्यायचं. आंबेडकरी कार्यकर्ता हा अत्यंत राजकीयदृष्ट्या सजग आहे, त्याला राजकीय जाण आहे, परंतु सत्तेपासून दूर आहे. अशा कार्यकर्त्याला कुठेतरी सत्तेवर न्यायचं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या इलेक्शन्स आहेत, तिथे महानगरपालिका, नगरपालिका, झडपी, पंचायत समिती असं सर्व आहे. अशा वेळेला या कार्यकर्त्यांना आज जर मोका दिला नाही, तर ह्याच्यानंतर परत काही त्यांना 5 वर्ष वाट बघावी लागेल. आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की कार्यकर्त्यांसाठी ही युती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीचे आम्ही प्रयत्न केले आणि त्याला यश आलेलं आहे. आणि आता एकंदरीत त्यामुळं आज जो कार्यकर्ता अनेक पक्षामध्ये उपेक्षित होता, तो प्रचंड मोठ्या संख्येने आज रिपब्लिकन सेनेमध्ये येतोय. आणि मला पूर्ण अशी माझ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये या येत्या इलेक्शनमध्ये कार्यकर्ता कुठेतरी सत्तेपर्यंत पोहोचेल अशी माझी अपेक्षा आहे. वंचितनी जो परिपत्रक काढलंय, भले त्याला भरपूर महिने गेलेले आहेत, आज काय परिणाम झाला आहे का किंवा रिपब्लिकन सेनेवरती किंवा त्याचा काही फायदा झालेला आहे का समाजामधून? काय काय सांगणार? कुठच्या परिपत्रकाबद्दल? कारण वंचितने अनेक परिपत्रक काढली, त्याच्यात कुठचं परिपत्रक ते तुम्हाला स्पेसिफाय करा. वंचित बहुजन आघाडीने एक परिपत्रक काढलं होतं की रिपब्लिकन सेनेला आपला कुठलाही सपोर्ट नसणार आहे वगैरे, जे आपण समाज माध्यमातून आपण पाहिला होता, त्या संदर्भात मी विचार. कसं आहे, वंचित हा वेगळा पक्ष आहे, रिप्लेसेना हा वेगळा पक्ष आहे. दोघांची वेगळी आयडिओलॉजी आहे, दोघांचे वेगळे कार्यकर्ते आहेत. आणि त्यामुळं त्यांना जे योग्य वाटतं तो निर्णय ते घेतात, आम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय आम्ही घेतो. फक्त आम्ही एवढंच म्हणतो की आज काँग्रेस असो बीजेपी असो एवढे मोठे पक्ष आहेत, ते सुद्धा युतीशिवाय इलेक्शन लढवत नाहीत. आणि त्यामुळं सध्याचं युग आहे ते युतीचं युग आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा युती केल्याशिवाय इलेक्शन लढवू नये अशी आमची भावना झाली असल्यामुळं आज त्यांना आम्ही म्हणजे कार्यकर्त्यांना ते समजून सांगितलेलं आहे. आणि कार्यकर्ते सुद्धा आज त्या पद्धतीनं त्यांची मानसिकता झालेली की हा निर्णय घेतला आहे, हा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत योग्य निर्णय आहे. आणि त्यामुळे बहुसंख्य वेगवेगळ्या गटातटातले कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत.
शिवसेनेमध्ये गेल्यामुळं मतांमध्ये परिवर्तन होणार आहे का? इतर धर्मीय मते जे आहेत हे रिपब्लिकन सेनेला मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा, आम्ही शिवसेनेकडे गेलो नाहीत. ही राजकीय युती असते. राजकीय युत्या त्या होत असतात आणि तुटत असतात. त्यामुळं त्याच्यामध्ये तुमचं विचार, तुमची आयडियॉलॉजी, त्यांचे विचार, त्यांची आयडियॉलॉजी ही त्यांच्यासाठी, आमचे विचार, आमची आयडियॉलॉजी आमच्यासाठी असते. ही फक्त राजकीय तडजोड असते. त्यामुळं तिथं आम्ही गेलो, त्यांच्याबरोबर विलीन झालो असं काही नसतं. हे आपल्याला आपल्या चॅनलमधून मला सांगायचं आहे. कारण हे आता अनेक ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी तर असं आहे, म्हणजे मी बघितलेलं आहे, अकोल्यामध्ये बीजेपी आणि काँग्रेस सुद्धा एकत्र लढलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसने बीजेपीची आयडियॉलॉजी घेतली असं होत नाही, किंवा बीजेपीने काँग्रेसची आयडियॉलॉजी घेतली नाही. ही मॅच्युरिटी समाजाला यायला पाहिजे की राजकीय तडजोडी ह्या राजकीय तडजोडी असतात आणि त्या राजकारणासाठी केलेल्या असतात. आणि आता दुसरा विषय तुम्ही मांडलात की मतांचं ट्रान्सफर होईल की नाही. आंबेडकरी मतं नेहमीच ट्रान्सफर होतात. आतापर्यंत आपल्या समाजातल्या नेत्यांनी काँग्रेसबरोबर अशा पद्धतीच्या तडजोडी केल्या, पण अनुभव असा आहे की काँग्रेसची मतं कधीच आपल्या समाजाला ट्रान्सफर झाली नाहीत किंवा आंबेडकरी चळवळीच्या कुठच्याही गटाला ट्रान्सफर झाली नाही. हा इतिहास आहे. परंतु आज शिवसेनेकडे जो वोट बँक आहे ती डेडिकेटेड आहे. ते त्यांच्या आदेशानुरूप काम करतात आणि त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की त्यांनी जेव्हा आदेश देतील तेव्हा ती मतं ट्रान्सफर झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहेत. किती सीट्स तुम्ही लढण्याचा मानस आहे रिपब्लिकन सेनेचा? आणि आमची इच्छा 20 जागा लढण्याची आमची तयारी आहे. परंतु युतीमध्ये असल्यामुळं तसं काही हार्ड अँड फास्ट सांगता येत नाही. पण जास्तीत जास्त लढायच्या आणि उलट जास्तीत जास्त लढण्याचा प्रयत्न करू. पण आम्ही ज्या लढू त्या जिंकून कशा येतील यावरती आमचा फोकस असेल. नुकतंच महाबोधी महाविहाराच्या संदर्भात देखील एक सभा या ठिकाणीच पार पाडलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे की महाबोधी महाविहारासाठी जो आज संपूर्ण जगभरात लढे उभारताना दिसतोय, रिपब्लिकन सेनेचा काय त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे? तेव्हा रिपब्लिकन सेना आणि आमची बौद्ध जन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 5 एप्रिलला ह्या मुंबईत न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढण्यात आला. किंवा त्यांना म्हणजे पोलिसांनी प्रचंड आडकाठी केली असताना सुद्धा तो मोर्चा अत्यंत मोठा आणि यशस्वी झाला. आणि मुंबई मधून जी बातमी अख्ख्या जगभर गेली त्या महाबोधी महाविहाराच्या संदर्भातली, त्यामुळे आमचं पूर्णपणे म्हणजे लोकांना आमचा स्टँड माहिती आहे की महाबोधी बुद्धविहार हे बौद्ध समाजाचं आहे. ते बौद्ध समाजाला मिळालं पाहिजे, हा आमचा स्टँड आहे. काय आवाहन करणार आहात जे आज रिपब्लिकन सेनेमध्ये काम करणारे जे मोठ्या प्रमाणात युवक आहेत आजच्या घडीला सर? सो आज शिवसेना शिंदे गटामध्ये डायरेक्टली संबंध सुद्धा बरेच तरुणाचे आहेत. तर कशा पद्धतीनं कामकाज होणार आहे, काय सांगणार आहे? असं काही नाही. आम्ही सांगितलेलं आहे की आमचे कार्यकर्ते आहेत, ते अत्यंत प्रामाणिक आहेत. तर आम्हाला प्रश्न आहे फक्त इलेक्शनमध्ये आता 2 मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा मिळावी असं सर्व होणार आहे आणि त्याच्यातून दोन्ही कार्यकर्त्यांना मनोमिलन होईल, जेणेकरून इलेक्शनमध्ये जेव्हा आमचे उमेदवार किंवा त्यांचे उमेदवार उभे राहतील तेव्हा खऱ्या अर्थाने हे वोट ट्रान्सफरसाठी अत्यंत महत्त्वाचं असं मी समजतो. आणि त्यासाठी म्हणून हे जिल्हावार कार्यकर्त्यांचे मेळावे होते आणि ते आम्हीच आदेश दिलेले आहेत. म्हणजे दोन्ही पक्षाने आदेश दिले की जिल्हावार दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मेळावे दिले. खूप खूप धन्यवाद साहेब. तर हे होते रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याशी राजकीय आणि एकंदरीत महाबोधी महाविहाराच्या संदर्भात देखील सविस्तरपणे आपल्याशी चर्चा केलेल्या आहेत. मित्रांनो, पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.